चेन्नई चेपॉकवर अभेद्य होती, मात्र राहुलच्या लखनौनं येऊन सीएसकेचा बालेकिल्ला जिंकला। लखनौच्या आक्रमणानंतर आता हैदराबादचं मोठं आव्हान ऋतुराज समोर होतं। सीएसकेचा नौका कर्णधाराला हैदराबादचं अवाढव्य आव्हान परतवून लावत आपला बालेकिल्ला पुन्हा जिंकायचा होता। समोर हेड अभिषेक शर्मा, मार्करम, क्लासेन, पॅट कमिन्स, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार यांच्यासारखे तगडे योद्धे होते। त्यात नाणेफेक गमावल्यानं सीएसकेच्या सेनेचं काम अजून अवघड झालं होतं। मात्र मराठमोळा लढवं या कर्णधार ऋतुराजनं आपल्या संघाला पुढे होऊन नेतृत्व केलं। तगड्या गोलंदाजी समोर चेन्नईला म्हणावी तशी चांगली सुरुवात मिळाली नाही। त्यात अजिंक्य रहाणे स्वस्तामध्ये बाद झाला, मात्र ऋतुराज खचला नाही। त्यांना डॅरेल मिचेलला साथीला घेतलं आणि आधी पॉवर प्ले संपायच्या आत झालेलं नुकसान भरून काढलं। पॉवर प्ले नंतरही ऋतुराजनं आपली फटकेबाजी सुरू ठेवली, त्याला मिचेलनेही दमदार साथ दिली। या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी रचली। त्यानंतर दांडपट्टा स्पेशलिस्ट शिवम दुबेनं 20 चेंडूमध्ये 39 धावा करत हैदराबादला हैराण करून सोडलं। कर्णधार ऋतुराज 100 जवळ पोहोचला होता, तो जवळपास 200च्या स्ट्राईक रेटनं धावा करत होता। मात्र नटराजननं मोक्याच्या क्षणी सीएसकेच्या कर्णधाराला खिंडीत पकडलं आणि अवघ्या 2 धावांनी ऋतुराजचं शतक हुकलं। जरी शतक हुकलं असलं तरी ऋतू बहरला होता आणि सीएसकेनं 200चा आकडा गाठला होता। शेवटच्या षटकात शिवम दुबेनं शेवटचा हात फिरवून घेतला आणि संघाला महत्त्वाच्या धावा करून दिल्या। धोनीनंही हात धुवून घेत एक चौकार पदरी पाडून घेतला। आता सीएसकेची खरी परीक्षा सुरू झाली होती। 212 धावा करून जरी अर्धी लढाई जिंकली असली तरी आता हैदराबादवर पलटवार करणार होतं। हा पलटवार परतवून लावत बालेकिल्ला वाचवणं गरजेचं होतं। ऋतुराजच्या सेनेतला तुषार देशपांडेनं ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली। आधी त्यानं हैदराबादचे अव्वल शिलेदार ट्रॅव्हिस हेड, अमोल प्रीत आणि अभिषेक शर्माची शिकार केली। पहिल्याच आक्रमणात 3 तगडे शिलेदार गमावल्यानं हैदराबादला हबकी भरली। हैदराबादचे मधल्या फैतील शिलेदार एडिन मार्करम आणि नितीश रेड्डी यांनी पुन्हा चढाई करण्याचा प्रयत्न केला, मात्र सीएसकेच्या कसलेल्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर त्यांची आगेकूच मंदावली। रेंगाळलेल्या मार्करम आणि नितीश रेड्डीला रोखून धरल्यानंतर पथिराणा आणि जडेजानं त्यांचा काटा अलगद काढला। पथिराणानं एक हाती सामन्याचा नूर पालटवण्यात तरबेज असलेल्या क्लासेनची शिकार केली। सीएसकेच्या या गोलंदाजांना फील्ड प्लेसमेंटची उत्तम साथ मिळाली, त्यामुळेच ओल्या मैदानावर परिस्थिती बाजूने नसतानाही सीएसकेच्या पोरांनी हैदराबादला हैराण केलं। तुषार, पथिराणा आणि जडेजाच्या या शिकारी मोहिमेत आता ठाकूर आणि मुस्तफिजुरही सामील झाले होते। त्यांनी समाद, शहाबाद अहमद यांची शिकार करत आपलाही वाटा उचलला। तुषार देशपांडेनं या शिकारी टोळीचं जबरदस्त नेतृत्व केलं। त्यानं हैदराबादच्या नेत्याला टिपला आणि हैदराबादला पराभवाच्या खाईजवळ नेऊन ठेवलं। मुस्तफिजुरनं उनाडकिटकची शिकार करत हैदराबादचा कडेलोट केला। सीएसकेनं आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।